महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांना महाराष्ट्र कल्याणकारी मंडळाने शेवटी बोनस दिलाच नाही। बोनसची मागणी होत राहिली। काही भंपक यूट्यूबवाले त्याने असा प्रचार सुरू केला की तुम्ही आता बोनसचे फॉर्म भरा, फॉर्मचा नमुना लिंकमध्ये टाकलेला आहे। इतकी मजल त्यांची गेली आणि प्रत्यक्षामध्ये मात्र बांधकाम कामगारांना बोनस दिलेला नाही। म्हणजे एखाद्या मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाण्याची औलाद अशी एक मराठीमध्ये म्हण आहे। तसं हे स्वतःच्या यूट्यूब चॅनलला लाईक्स मिळण्यासाठी धादांत खोटी माहिती पसरवत आहे। याबद्दल सरकारकडे बोनसची मागणी केली आणि महाराष्ट्राचे कामगार मंत्री श्री आकाशजी फुंडकर यांनी सांगितलं की आमच्याकडे पैसे नाहीत। मग आता कुठले पैसे आले? या 10 वस्तू कोण मागितलेल्या होत्या महाराष्ट्रामध्ये? एकाही कामगारांनी यांच्याकडे 10 वस्तू मागितलेल्या नव्हत्या। किंबहुना यांना काही ऐकून घ्यायची सवयच नाही म्हणा। म्हणजे मंडळ, महाराष्ट्र शासन कामगार संघटनेबरोबर चर्चा करत नाही, प्रत्यक्ष कामगारांच्या बरोबर चर्चा करत नाही, स्वतः काय असेल ते जाहीर करत। आणि त्याने असं करून बांधकाम कामगारांच्या बोनसचा घास काढून घेतला आणि 4 कंत्राटदारांच्या घशात करोडो रुपये या वस्तूंच्या रूपाने घातलेले। आता या वस्तू घेणं बांधकाम कामगारांना म्हणजे धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय असं एजंट आणि संघटनांची परिस्थिती निर्माण झालेली आहे। खोलात जाऊन विचार करण्याची गरज आहे। सुप्रीम कोर्टाने 2018 साली जो निकाल दिलेला आहे, बांधकाम कामगारांच्या योजना राबवा, काटेकोरपणे राबवा, त्याच्यासाठी त्यांनी सरकारला एक मॉडेल वेलकर स्कीम बनवायला सांगितली। ती सुद्धा भारत सरकारने बनवली, सर्व राज्यांना पाठवून दिलेली आहे। आणि ह्या सगळ्या आदर्श ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये कुठेही वस्तू रूपाने कामगारांना तुम्ही लाभ द्या असं उल्लेख नाही। सरळ सरळ महाराष्ट्र सरकार बांधकाम कामगारांची फसवणूक करीत आहे। म्हणजे श्रम मंत्रालय दिल्ली मार्फत फरमान काढलेलं आहे की तुम्ही बांधकाम कामगारांना लाभ जे द्यायचे आहे ते तुम्ही वस्तू रूपाने देऊ नका, त्याच्यामध्ये गैरव्यवहार होतात आणि प्रत्यक्ष कामगारांना पदरात काही फारसं मिळत नाही। पण हे भारत सरकारचा आदेश, नरेंद्र मोदी सरकारचा आदेश या फडणवीस सरकारने लाथाडलेला आहे, तुडवलेला आहे म्हणा, त्याला काही किंमत दिलेली नाही आणि राजरोसपणे 4 कंत्राटदारांना करोडो रुपये देण्याचं काम सुरू आहे। साधारणपणे आतापर्यंत त्यांच्या वेबसाईटवर जी माहिती आहे त्याचा जर आधार घेतला तर आतापर्यंत त्यांच्याकडे 26,000 कोटी रुपये 2007 सालापासून आजपर्यंत जमा झालेले आहेत। त्याच्यातील त्यांनी 21,000 कोटी रुपये खर्च केलेले आहेत आणि 21,000 कोटीमधले 15,000 कोटी फक्त त्यांनी 4 कंत्राटदारांना दिलेले आहेत। म्हणजे हा पैसा कोणाचा? पैसा बांधकाम कामगारांचा। कारण या देशातल्या बिल्डरने सांगून टाकलं की आम्ही कामगारांना लाभ देऊ शकत नाही, जे तात्पुरते कामगार असतात, त्यामुळे आम्ही त्यांना त्यांच्या कल्याणकारी योजना राबवण्यासाठी त्यांच्या वेतनामधून 1% रक्कम काढून आम्ही उपकर भरतो आणि तुम्ही त्यांना लाभ द्या। म्हणजे हे कामगारांचेच पैसे आहेत। विंदा करंदीकरांची एक कविता आहे, देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, घेता घेता देणाऱ्यांचे हाती घ्यावे। हे सुरुवातीला समजत नव्हतं आम्हाला, पण आता लक्षात आलेलं आहे की या देणारा हा सरकार नाही, देणारा खरं म्हणजे कामगारच आहे आणि घेणारा हे बडे कंत्राटदार आहेत, बडे भांडवलदार आहेत, ज्यांनी लूट केलेली आहे आणि अजूनही ती लूट चालू आहे आणि आमचे पैसे काढून 4 कंत्राटदारांना देण्याचं काम राजरोसपणे सुरू आहे। कामगारांनी जागे झालं पाहिजे। कामगार याबद्दल जोपर्यंत आवाज उठवणार नाहीत तोपर्यंत ही परिस्थिती आणखीन खालावत जाणार आहे, आणखीन लूट केली जाणार आहे। आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने एक प्रयत्न केला, म्हणजे आमचं असं खरं म्हणजे म्हणणं आहे जी काही बोगस नोंदणी झालेली आहे ती सत्ताधाऱ्यांच्या राजकीय नेत्यांनी सगळी बोगस नोंदणी केलेली आहे। आपले कार्यकर्ते त्यांनी कामाला लावलेले
सरकारी कामगार अधिकाऱ्यांच्यावर दबाव आणून दादागिरी करून त्यांनी नोंदणी केलेली आहे आणि निवडणूक झाल्या तर हेच बोंबलायला लगेच तयार की बोगस नोंदणी बोगस नोंदणी. आणि यांना सांगितलं अरे तुम्ही सिद्ध करा ना, आणि हे दक्षता पथक काढलं, एकदा जाहीर करा ना तुम्ही महाराष्ट्रामध्ये किती बोगस कामगारांची नोंदणी तुम्ही दाखवलेली आहे. सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे बोगस नोंदणीला शासनच जबाबदार असतं, म्हणजे ते त्यांना करायचं नाही आणि बोगस कामगारांच्या नावानं बोंबलायचं आणि दुसऱ्या बाजूला कंत्राटदारांचं घरं भरायची, हे असलं सुरू आहे. दरम्यान जे खरे खुरे बांधकाम कामगार आहेत, आम्ही एक केस केली होती वाशिम जिल्ह्यामध्ये 4 वर्षापूर्वी. त्यांना केलेल्या कामाचा किमान पगार दिलेला नव्हता म्हणून किमान वेतन कायद्याखाली मी केस दाखल केली होती हिंगोलीमध्ये, वाशिममध्ये. त्या केसचा निकाल झाला, सहाय्यक कामगार आयुक्तांनी निकाल दिला आणि प्रत्येक कामगाराला 10 कामगारांच्या पैकी 4,400 रुपये देण्याचा निर्णय झाला. आता हा जो निर्णय आहे तो मालकांनी मानला नाही. लाहोटी नावाचा मालक आहे वाशिमचा, तो नागपूर खंडपीठामध्ये गेला आणि 16 तारखेला म्हणजे ह्या 16 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबई हायकोर्टने निर्णय दिलेला आहे की जरी मालकाला सवलत मिळालेली नाही म्हणणं मांडायला असं सांगितलं जाते, हे त्यांना मान्य नव्हतं. त्यामुळं हायकोर्टने मालकाला संघटनेला 50,000 रुपये दंड द्या ज्यांनी केस दाखल केलेला आहे असा आदेश दिलेला आहे. 15 दिवसामध्ये ही रक्कम द्यायची आहे. ही रक्कम देऊन थांबणार नाही तर पुढे जी मूळ केस आहे आमची 11 लाख रुपये मिळण्याची, ती सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये सुरू करा असं आदेश त्याच्यामध्ये आहे. तर असंही काही चांगल्या गोष्टी घडत आहेत. जरी किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी होत नसली, बांधकाम व्यवसायामध्ये आज दररोज 950 रुपये किमान वेतन आहे. 850 रुपये महिलांना आहे. कुठं महिलांना 850 रुपये दररोज केलेल्या कामाचं वेतन मिळतं? नाही मिळत. उलट महिला कामगारांचं शोषण या धंद्यामध्ये जास्त आहे. मोठ्या शहरामध्ये सुद्धा मजुरी कमी मिळते. तर त्याच्यामुळे की हे आपण समजून घेतलं पाहिजे, कायदेशीर मार्गाचाही अवलंब केला पाहिजे, रस्त्यावरची लढाई केली पाहिजे. आता आणखीन 1 महिन्यानंतर प्रचंड उलथापालथ या मंडळाच्या कारभारामध्ये होणार आहे कामगारांच्या योजना देण्यासंबंधी. ते पुढच्या एपिसोडमध्ये मी आपल्याला सर्व सांगेन. मी शंकर पुजारी, या महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा मी निमंत्रक आहे. असंघटित उद्योगातील कामगारांसाठी हे यूट्यूब चॅनल चालवलं जातं. माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. जरूर काही आपले प्रश्न असल्यास आपण विचारावेत, एवढे आपल्याला आवाहन करून मी आजचं विवेचन पूर्ण करीत आहे. धन्यवाद.